नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तालुक्यात न्यायालयाच्या कार्यक्रमासाठी येण्याची मला मिळालेली संधी म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आजचा दिवस माझ्यासाठी सोनेरी अक्षरात लिहून ठेवण्यासारखा दिवस. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केला विश्वास. रत्नागिरी परिसरात आढळणारे वन्य प्राणी बिबटे, फुलपाखरे यांच्या छायाचित्र प्रदर्शनाला रत्नागिरीकरांचा मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद. आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड इथं दिवाळी न्यायालयाचं उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गावातील तालुक्यात न्यायालयाच्या उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रमात येण्याची संधी मला मिळाली, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो, असं उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस म्हणाले. खरं म्हणजे अनेक न्यायालयाच्या इमारतींच्या भूमिपूजनाला किंवा उद्घाटनाला जायची संधी मिळते, पण हे न्यायालय याकरता विशेष आहे की आपल्या संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबडवे गावाच्या या तालुक्यामध्ये मंडणगडमध्ये या ठिकाणी न्यायालय नव्हतं आणि ते न्यायालय होतं आहे आणि त्याच्या उद्घाटनाला आणि भूमिपूजनाला उपस्थित राहता येत आहे. ही खरोखर एक भाग्याची गोष्ट आहे असं मी समजतो. आणि आत्ताच जसं ऑनरेबल चीफ जस्टिस साहेबांनी सांगितलं की आपल्या देशाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक असं संविधान दिलं की ज्याने या लोकशाहीमध्ये निर्माण होणाऱ्या कुठल्याही प्रश्नावरचं उत्तर हे आपल्याला त्या संविधानात सापडतं. आणि म्हणूनच जगातली सगळ्यात मोठी असलेली लोकशाही या संविधानामुळे आज समृद्ध देखील होते आहे आणि ती निरंतर मजबूत होताना आपल्याला दिसते आहे. या संविधानाने ज्या शेवटच्या व्यक्तीचा विचार केला आहे, ज्या समानतेचा या ठिकाणी विचार केला आहे, इक्विटीचा विचार केला आहे, इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटीचा विचार केला आहे, या सगळ्या गोष्टी आज घडताना दिसत आहेत. आणि त्यामुळेच भारत निरंतर प्रगती करताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की अशा महामानवाच्या या भागामध्ये हे न्यायालय होणं हे अतिशय एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि निश्चित मला विश्वास आहे की आमच्या उदय सामंतजींनी जबाबदारी घेतली आहे, त्यामुळे वेळेत या ठिकाणी या न्यायालयाचं निर्माण पूर्ण होईल आणि निश्चितपणे गवई साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन आपण करू, हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. आजचा दिवस माझ्यासाठी सोनेरी अक्षरात लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वकिली व्यवसायाच्या शताब्दी वर्षात मंडणगड इथं न्यायालय सुरू होत आहे.
हा दुर्मिळ योग असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केलं. आजचा दिवस खऱ्या अर्थाने एक माझ्यासाठी तरी सोनेरी अक्षरांनी लिहिण्यासारखा दिवस आहे. या 2-4 महिन्याच्या कालखंडात जे काही आम्ही स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न पूर्तत्वास येत आहे. मला आठवतं की परभणीला मिलिंद पाटील ज्यावेळेला अध्यक्ष होते आणि परभणीला त्यांनी एका मोठ्या परिषदेचं आयोजन केलं होतं. त्या परिषदेमध्ये त्यांनी उल्लेख केला की हे वर्ष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वकिली सुरू केली, त्या वकिली सुरू करण्याला शताब्दी पूर्ण होत आहे आणि त्या शताब्दीचं औचित्य साधून बाबासाहेब आंबेडकर ज्या तालुक्याचे होते त्या तालुक्यात आंबोडे गावाचे जे होते त्या तालुक्याच्या ठिकाणी मंडणगड इथे न्यायालय नाही आणि ते न्यायालय सुरू करण्यात यावं. त्याचनंतर काही कालावधीत मुंबईला बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळेला मी आणि माझे सन्माननीय सहकारी न्यायाधीश ओक हजर होते. उदयजी सामंती त्या कार्यक्रमाला हजर होते आणि त्यावेळेला त्यांना आम्ही विनंती केली की लवकरात लवकर मंडणगड येथे न्यायालय सुरू करण्यात यावं आणि आज तो सुवर्णयोग साधून आलेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या वकिलीच्या व्यवसायाच्या शताब्दी वर्षामध्ये आपण हे न्यायालय सुरू करतो आहे. हा एक खरोखर एक दुर्मिळ असा योग आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड इथं नव्यानं सुरू केलेल्या दिवाणी न्यायालयाचं उद्घाटन आणि न्यायालयाच्या नवीन इमारतीचा कोनशिला समारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई आदींच्या हस्ते करण्यात आलं. दीप प्रज्वलन करून आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय, पालकमंत्री नामदार उदय सामंत, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार, रत्नागिरी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश विनायक जोशी, दिवाणी न्यायाधीश M.A. शिंदे यांच्यासह वकील आणि नागरिक उपस्थित होते. रत्नागिरीच्या ग्रामीण भागात आढळणारे वन्य प्राणी, बिबटे, कोल्हे, फुलपाखरं यांचं अप्रतिम चित्रांचं प्रदर्शन रत्नागिरी इथं भरवण्यात आलं होतं. आगाशे विद्या मंदिराच्या नाटेकर सभागृहात भरवलेल्या प्राणी, पक्षी, फुलपाखरांच्या छायाचित्र प्रदर्शनामध्ये शेकडो चित्र लावण्यात आली होती आणि त्याची विद्यार्थ्यांनी पाहणी केली. निकिता शिंदे यांनी छायाचित्र प्रदर्शनाविषयी माहिती देत आपलं मनोगत व्यक्त केलं. नमस्कार, माझं नाव निकिता शिंदे आणि तुमचं स्वागत आहे रत्नागिरी वाईल्डलाईफ बीचच्या डेन्सॅट आणि निसर्ग सोबती सह्याद्री संकल्प सोसायटीतर्फे आयोजित बायोडायव्हर्सिटी एक्झिबिशनमध्ये. हे रत्नागिरीतलं पहिलं बायोडायव्हर्सिटीसाठी सेंट्रिक असं फोटोचं एक आपण एक्झिबिशन करतो. रत्नागिरीला वेस्टर्न घाट्स, कोस्टल लाईन, ब्लॅक लाईन्स आणि व्हॅलीज असे 4 प्रकारचे विविध हॅबिटॅट्स लाभलेले. त्यामध्ये आपल्याला 1000पेक्षा जास्त वाईल्डलाईफ स्पीशीज बघायला मिळाले. तर त्यापैकी रत्नागिरीच्या काही घोषित फोटोग्राफर्सनी एकत्रित घेऊन 400पेक्षा जास्त फोटोच्या इकडे आपल्याला बायोडायव्हर्सिटी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये आहेत बर्ड्स, मॅमल्स, रेप्टाईल्स, फ्लोरा, फौना आणि आपली मरीन बायोडायव्हर्सिटीचं सुद्धा हे फर्स्ट एक्झिबिशन आहे जिकडे आपण आपली मरीन बायोडायव्हर्सिटी दाखवतो. आपल्या इथे जे आपल्याला कोकण किनारपट्टीमध्ये जेव्हा टाईड पूल जातात तेव्हा आपल्याला कुठच्या प्रकारे छोटे छोटे प्राणी दिसतात. तुम्हाला ह्याच एक्झिबिशनमध्ये फर्स्ट टाईम बघायला मिळेल. सो हा आमचा एक पहिला वेगळा उपक्रम आहे. तो आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि तुमच्या सर्वांचा धन्यवाद. आणि आमचं असं एक मत आहे की जोपर्यंत रत्नागिरीकरांमध्ये रत्नागिरीविषयी प्रेम आणि कल्पना जागरूक आहे तोपर्यंत आपण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून काम करतो. शेख हसन उर्फ भाई शेख दाऊद उर्दू हायस्कूल साखर तर रत्नागिरी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अंजुम सोलकर या सेवानिवृत्त झाल्यानं संस्थेचे अध्यक्ष अलिमिया काझी, चेअरमन निसार राजपूरकर आदींच्या हस्ते त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
तब्बल 34 वर्ष एकाच हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम करणाऱ्या अंजुम सोलकर यांच्या शैक्षणिक कार्यपद्धतीचं साखर पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अलिम्या काजी यांनी भरभरून कौतुक केलं. सोसायटी आणि शाळा आणि सगळे शिक्षक एक संगीत सगळ्यांनी काम करायचं असते. पण मला सांगायला अभिमान वाटतो की गेल्या 34 वर्षामध्ये कधी हेडमास्टर शिक्षक आणि संस्थेमध्ये खटके उडाले नाही आणि हे खरं अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मॅडमला मी साखर पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटीचा सदर अध्यक्ष आणि शेख असं बायशे हायस्कूल तर्फे शुभेच्छा देतो. आशा विश्वास आणि खात्री आहे की मॅडमचं उर्वरित आयुष्य चांगले जाईल, आरोग्यदायी जाईल. मॅडम चांगलं काम करेल. राजकारण सोडून मॅडम पुढे काही करा, तुम्ही फक्त राजकारणात पडू नका. कारण बरं जर रिटायर झाले तर राजकारणात पडतात, तसं आपण करू नका. वाटल्या ठिकाणी कार्यालयामध्ये संस्था काढा, कार्यालय शाळा काढा, तिथे आमचे नेते नदीम नदीम सोलकर बसलेले कार्यालयामध्ये एखादी संस्था काढा, एखादी हायस्कूल काढा. पण चांगलं काम करा, राजकारण सोडून काही करा. राजकारणामध्ये तुमचे करण्याचे आमचे नदीम आहे ते आमच्या भरपूर होतील. त्याच्यामुळे पुन्हा एकदा मॅडम तुम्हाला शुभेच्छा देतो. अंजुम सोलकर सेवानिवृत्त झाल्यानं आयोजित कार्यक्रमामध्ये शिक्षक, पालक, विद्यार्थी, ग्रामस्थ आणि विविध मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला. चेअरमन निसार राजपूरकर यांनी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केलं. मंजिल पे पहुंचने की होती है करम जिनको, जनाब मंजिल पे पहुंचने की होती है करम जिनको, राहों में खड़े होकर वो सोचा नहीं करते, राहों में खड़े होकर वो सोचा नहीं करते. आज जो एजाजी जैसा हो रहा है हमारे मोहतरमा भाई प्रिंसिपल साहिबा अंजुम मैडम का, ये एक बड़ा हमारे लिए खुशी का दिन है. खुशी का दिन इसलिए इन्होंने बड़ी सादगी के साथ, विघनशाली के साथ जो खिदमत अंजाम दी है तो हमारे असातिज़े यहाँ के तफसीलों में बता चुके हैं कि शख्सियत एजुकेशन सोसाइटी के लिए पूरी तरह से जिस तरह उन्होंने साथ दिया है अपने गुलाम जीवन में, इसी तरह हमारे असातिज़ा को भी किसी बच्चों पर उन्होंने मेहनत की. ऐसा असातिज़ा को इस तरह तैयार किया है कि माशाअल्लाह हर मुकाम पर अपने दाग बिठा सकते हैं. हायस्कूलमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अंजुम सोलकर यांच्या 34 वर्षाच्या कामाबद्दल आपापली मनोगत व्यक्त करताना त्यांचं कौतुक केलं. जो दीन हक का एहतराम करता है वो हदीस पाक का एहतराम करते हैं. जो दीन हक का एहतराम करते हैं वो हदीस पाक का एहतराम करते हैं. ये खुदा के बंदे जब भी मिले हैं आपस में कलाम करने से पहले सलाम करते हैं, अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू. आज की ये तकरीर हमारे मैडम, हमारी बहना अंजुम मैडम अपनी 34 साल तदरीस मुकम्मल करके सुबह दोष हो रहे हैं, इसलिए महफिल मुनक्किद की गई है. बहुत तकलीफ देता है किसी को अलविदा कहना, बहुत तकलीफ देता है किसी को अलविदा कहना. दिखाई कुछ नहीं देता, सुनाई कुछ नहीं देता. आज की एग्जाम अंजुम मैडम किसी भी ताहरों के मोहताज नहीं.
अपनी जिंदगी के बेशबहा 34 साल की खिदमत इस तरह रही। 1 मार्च 1989 से 30 सितंबर 2023 ऐसे 34 साल हमारे मैडम ने हमारे स्कूल की खिदमत की है। वक्त की नज़ाकत को देखते हुए मैं दुआए करमा से अपनी जगह लेना चाहता हूँ कि हमारी बहना जहाँ भी रहे हमेशा खुश रहे। अल्लाह रब्बुल इज्जत उन्हें तंदुरुस्त रखे, हर बला आफत और बीमारी से महफूज रखे, और जो कौम की और कौम के बच्चों की रहनुमाई की है अल्लाह इसका अजर अजीम अता करे। आमीन। मैडम एक देर से मैं अपनी जगह लेता हूँ। या प्रसंगी उपाध्यक्ष सलाउद्दीन साखरकर, सीईओ शहानाज पटेल, कॅप्टन जावेद पटेल, शकील मजगावकर, इम्तियाज पटेल, अनवर सोलकर, सिराज खान, हमीद होडेकर, नदीम सोलकर, सरपंच बोरकर, अनवर सोलकर यांच्यासह ग्रामस्थ, आजीबाजी मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सेवानिवृत्त झालेल्या मुख्याध्यापिका अंजुम सोलकर यांनी आपलं भावनिक मत व्यक्त करताना जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वांचे आभार मानले। साखरकर का मेरा सफर शुरू हुआ फरवरी 1990 से। फरवरी में उस वक्त के सेक्रेटरी अलमरहूम मुल्ला गुरुजी अब्दुल लतीफ अब्दुल कादिर मुल्ला, जिन्होंने मेरा इंटरव्यू लिया, सागर पंचकोशी एजुकेशनल सोसाइटी के सदर जनाब अलीना काजी और मुल्ला गुरुजी दोनों ने भी कहा कि अभी तुम्हें ही लेजिस्लेट करना है। और तब से 34 साल का ये सफर बिना रुके चलते रहा। मैं एहसानमंद हूँ नाइक परिवार की, मेरी सोसाइटी, मेरी कमेटी, स्टाफ और तमाम साकरकर वासियों की, जिन्होंने मुझ पर विश्वास किया। मुलाजिमत और जॉब करने वाली औरतों का सबसे मुश्किल काम यही होता है कि जब उनके बच्चे छोटे होते हैं, सुबह स्कूल जाने तक मेरे बच्चों को भी माँ दिखाई देती थी। जब वो स्कूल से वापस आते थे उन्हें माँ नहीं दिखती थी। मेरे बच्चों की भी कुर्बानियों का नतीजा हूँ। शादी के बाद होने वाले मेरे दूसरे वालिदैन, मेरे ससुरे अलमरहूम अब्दुल हमीद सोलकर, मेरी सास मरियम भी सोलकर, जिन्होंने मुझे हमेशा अपनी बेटी समझा, उनकी दुआएं हमेशा मेरे साथ थी। जहाज के कैप्टन को अच्छा खून और क्रिकेट के कैप्टन को अच्छी टीम की जरूरत होती है, बिल्कुल उसी तरह हाई स्कूल चलाना भी एक टीम वर्क है। अगर टीम अच्छी है तो कैप्टन की जीत है। मेरे साथी असतजा अजीम को तोड़कर, राजमेहा सोलकर, परवेज गडकरी, सुब्रा मेकर, जब स्कूल नो ग्रांट बेसिस पर था, जब हमें तनख्वाहें नहीं मिलती थी, ऐसे 4 साल भी हमने बिना तनख्वाह के गुजारे हैं। इन सबों का शिक्षण विस्तार अधिकारी सुनील पाटील यांनीही आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमाला यायच्या अगोदर मला असं वाटलं होतं की चला एक तासाभराचा कार्यक्रम असेल आणि आपण जाऊ, कारण कोथोडेकर सर घर शोधत आलेले होते, त्यामुळे मला जाणंही भाग होतं। आणि अलिमियाची शाळा म्हटल्यानंतर आम्ही नाही ते घेतो म्हणणार, पण कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्यानंतर आज पाय ठेवल्याबरोबर लक्षात आलं की कार्यक्रम संपल्यानंतर अलिमियाच्या सोबतच जावं लागला। खूप आनंद वाटला
एका माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला इतक्या मोठ्या संख्येनं ग्रामस्थ आणि पालक उपस्थित आहेत, ते बघितल्यानंतर त्यांच्या कामाचा अंदाज आपोआपच येतो. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तालुक्यात न्यायालयाच्या कार्यक्रमासाठी येण्याची मला मिळालेली संधी म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आजचा दिवस माझ्यासाठी सोनेरी अक्षरात लिहून ठेवण्यासारखा दिवस. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केला विश्वास. रत्नागिरी परिसरात आढळणारे वन्य प्राणी बिबटे, फुलपाखरे यांच्या छायाचित्र प्रदर्शनाला रत्नागिरीकरांचा मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद. आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड इथं दिवाणी न्यायालयाचं उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.